ब्लॉगिंग नहीं रुकना चाहिए। दादा वरती माकडापासून सावध राहत राहत आपल्याला जायला पाहिजे। तर आत्ता पण आलेलो आहे हरिहर फोर्ट वरती आणि चला बघूया। आता सकाळचे 8 वाजलेले आहेत इथं पोहोचायला आणि आपण त्र्यंबकेश्वरवरून सकाळी 7 वाजता चालू केलेलं होतं। एक रिक्षा आपल्याला मिळालेली आहे इथंपर्यंत सोडायला। आपल्याला एक वन वेचं जर आपल्याला नुसतं सोडायचं असेल तर 500 ते 600 रुपये घेतात अंदाजे। आमच्याकडनं 500 घेतलेले आहेत आणि जर पूर्ण तुम्हाला येऊन थांबून आणि सोडायचं परत तुम्हाला त्र्यंबकेश्वरला सोडायचं असेल तर ते 1100-1200 पर्यंत वगैरे घेतात। तर आणि इथं मागं आपल्याला एंट्री पॉईंट दिसतोय, एंट्री पॉईंटमध्ये 30 रुपये एंट्री फी आहे। या ठिकाणी तुम्हाला मोबाईलची रेंज अजिबात मिळणार नाही, तर आपल्यासोबत थोडी कॅश कॅरी करा। तुमची जर स्वतःची गाडी असेल तर तुम्ही या ठिकाणी आपली गाडी लावू शकताय। एंट्री पॉईंट पासून थोडंसं पुढे आल्यावरती तुम्हाला दिसेल, इथून पुढे तुम्हाला पूर्ण पायीच जावं लागणार। तर आता ट्रेकिंग स्टार्ट करून आपल्याला अर्धा तास झालेला आहे। अजून थोडं वरती जायचं आहे, चला बघूया। Wow, what a view, bro. It's nice, bro. शानदार रहा है। दादा का पूछिए, दादा का थोड़ा फटा हुआ था। इजी था या टफ था अभी तक पता नहीं चल पा रहा है, क्योंकि हम लोग अभी तक टॉप में पहुंचे नहीं हैं। और अभी तक का जितना भी ट्रैकिंग हम लोगों ने किया है, तो इतना सा बोलूँगा कि ये भी टफ था। लोग चढ़ सकते हैं, लेकिन अगर रेगुलर एक्सरसाइज अगर करें तो मुश्किल नहीं होगा। लेकिन
हम सबसे पहले भागेंगे। Vlogging नहीं रुकना। ब्लॉगिंग नहीं रुकना चाहिए। तर आता आपण ह्या ठिकाणी चाललेलो आहे. तुम्ही बघू शकताय ते लोक कसे वरती चाललेले आहेत त्या पायऱ्यावरनं. सावध राहा, इथं खूप सारी माकडं दिसतील तुम्हाला. तुम्ही नीट राहिला तर ते तुम्हाला काय करणार नाहीत. खिशात खायला वगैरे काही ठेवू नका. अच्छा लगा आपको यहाँ पे? अच्छा है ना? सुपर. ये 180 डिग्री में, सॉरी ये 80 डिग्री में आपको कैसा लगा? डरने वालों को दिक्कत होता, जितना हाइट से डर लगता है उनको ना. डरने वाले को दिक्कत रहता, देर करे तो हल्का हो जाएगा. तर चला आता आपल्याला एकदम चढ्या पायऱ्या लागलेल्या आहेत. वरती माकडापासून सावध राहत राहत आपल्याला जायला पाहिजे. हे बघा, तर वरती डोक्याला दगड लागू शकतात, सांभाळून या. आपण आता टोकावरती पोहोचतच आलेलो आहे. पानी उसके लिए गड्ढा होगा, पानी भर गया बरसात में। बोले बोले जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव, हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की, जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, जय भवानी. जय भवानी. दादा कसं वाटलं तुम्हाला गडावर येऊन? गडावर यायला फार चांगलं वाटलं, छान वाटलं. किती वेळ लागला तुम्हाला इथे यायला? एक तास लागला ना? सगळे एकदम इकडचेच आहेत का तुम्ही? ओके, धन्यवाद. तर आपण पोचलेलो आहे हरिहर फोर्टच्या पूर्ण टोकावरती आणि इथनं तुम्ही व्ह्यू बघू शकता कशा पद्धतीचा दिसतोय नजारा पूर्ण एकदम. आपण आता दारुगोळ्याचं कोठार बघायला चाललोय, या ठिकाणी दारुगोळा साठवून ठेवत होते. बघूया. त्याला चार बाजूनं कुठनंही दरवाजे नाहीत आणि
तर बघू शकता काही नमुन्यांनी रंगरंगोटी करून ठेवलेली आहे. बढ़िया आता हुआ लेकिन तर चारी बाजूंनी कुठेही दरवाजे नाहीत, फक्त हा एक खिडकी एवढ्या साईजचं उघडं करून ठेवलेलं जागा आहे. यातनंच जे काही दारुगोळा काढायचा असेल तो काढू शकता येतोय. Please try to subscribe his channel if possible. If you have internet GB left. क्या दादा? पूर्ण गडावरचा चढ्या पायऱ्या उतरायचा सगळ्यात महत्त्वाचा भाग होता आणि सगळ्यात अवघड पण. पायऱ्या उतरताना एकदम जपून उतरायच्या. माकडं खूप आहेत आणि जसं जसं दुपार होईल तसं लोक खूप वाढतात.